की ते त्यांच्या पक्षात गेल्यानंतर ते तावून सुलाखून म्हणजे साफ होऊन बाहेर वगैरे यायचे आणि शरद पवार आपल्याला काही बदत नाहीत किंवा आपल्याकडे येत नाहीत, ते त्यांच्या भूमिकेवर ठाम चिकटून आहेत. उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडण्यासाठी 6 महिन्यापासून वेगवेगळ्या पद्धतीवरती प्रयत्न करत होता. येऊ घातलेल्या निवडणुकीत आरक्षण हा खूप महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. 100, 100, 200 आणि हे 350. आता हे 350 जागा कशा निर्माण करायचा असा एक प्रश्न आहे. महाराष्ट्र विधानसभेची 15वी विधानसभा निवडणूक येऊ घातली आहे. ही निवडणूक एका अर्थाने वेगळी आहे, कारण जे महाराष्ट्राचं जे राजकीय संस्कृती काय आपण त्याला एक कल्चर म्हणतो, ते गेल्या 10 वर्षात आणि खास करून अलीकडच्या 3 वर्षात ते पूर्णपणे लयास गेलेलं आहे. या संसदीय राजकारणामध्ये सत्ताधारी पक्षाबरोबरच विरोधकांची भूमिका सुद्धा महत्त्वाची असते किंवा निकोप आणि सजग लोकशाहीसाठी या दोन्ही पक्षांचा सन्मान राखणं आवश्यक मानलं जातं. आपण जर बघितलं महाराष्ट्रातलं साधारणपणे की गेल्या 10 वर्षाची याला एक पार्श्वभूमी आहे. ज्यावेळेस केंद्रात मोदी आणि भाजपचं सरकार आलं त्यावेळेस त्यांनी म्हणजे ते गुजरातच्या विधानसभेमध्ये ते फेमसच होते एका वेगळ्या गोष्टीसाठी आणि त्यांनी ते राष्ट्रीय पातळीवरती त्या पद्धतीने आणलं. ज्या पद्धतीने त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणची सरकार एक सामदाम दंडभेद तिथं राजकारण ते गृहीतच धरलं जातं, पण तपास यंत्रणा म्हणजे ईडी आणि बाकीच्या गोष्टी या हे करून त्यांनी जे सक्षम विरोधक आहे त्यांना हैराण करून ते आपल्या बाजूने कशी येतील किंवा ते आपल्या विरोधात बोलणार नाही याची पूर्ण काळजी घेतली आणि अनेक लोकांच्या विरुद्ध त्यांनी केसेस वगैरे टाकल्या. त्यानंतरच्या याच्यामध्ये आपण बघितलं की ज्या ज्या लोकांनी त्यांच्या पक्षात प्रवेश घेतला तर त्यांना एक गुजरातचे एक फेमस निर्मा वॉशिंग पावडर असं जे होतं की ते त्यांच्या पक्षात गेल्यानंतर ते तावून सुलाखून म्हणजे साफ होऊन बाहेर वगैरे यायचे आणि त्यांच्या केसेस वगैरे मागे घेतले जायचं. याचं सर्वात मोठं उदाहरण आपण अलीकडच्या काळात जर बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल आणि दुसरे ग्रस्त होते नवाब मलिक म्हणून, ते माजी कामगार मंत्री होते आणि आणखी एक ग्रस्त आहे पश्चिम महाराष्ट्रातले हसन मुश्रीफ. आता यांचं सगळं बघितलं म्हणजे ज्या पद्धतीने प्रफुल्ल पटेल यांच्याबद्दल जे आरोप होते की दाऊद इब्राहिमचा साथीदार इक्बाल मिर्ची याची त्यांनी वरळीच्या भागातली प्रॉपर्टी वगैरे विकत घेतली आणि त्या संदर्भात त्यांनी त्याच्यामधला तो वरळीचं जे हे आहे प्रॉपर्टी आहे ती सील केली म्हणजे ईडीनी. इतकंच नव्हे तर ईडीने तिकडे ऑफिस उघडलं. नंतरच्या काळात ज्यावेळेस यांना असं वाटलं की महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस हा मोठा आहे आणि शरद पवार आपल्याला काही बदत नाहीत किंवा आपल्याकडे येत नाहीत, ते त्यांच्या भूमिकेवर ठाम चिकटून आहेत, तर ते त्यांच्या पुढे जे 2 टार्गेट होते म्हणजे एक तर ते बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडायची आणि दुसरं जे होतं की राष्ट्रवादी काँग्रेसला पण नामोमुख करून त्यांचाच पुतण्या आपल्या गळाला लावायचा. या याच्यामध्ये हे करत असताना त्यांनी प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधात जे काही आरोप होते हे आरोप केंद्रीय तपास यंत्रणेनेच ठेवलेले होते. त्या आरोपातून त्यांची पुढे म्हणजे त्यांना जवळपास म्हणजे कोर्टात टेक्निकल जरी असलं तरी त्यांच्या मागचा जो ससेमिरा होता चौकशीचा तो मिटलाय. दुसरा हसन मुश्रीफ यांच्या विरोधात एक भाजपचेच एक खूप म्हणजे पूर्ण भ्रष्टाचारी निपटून काढण्याची भाषा करणारे किरीट सोमय्या नावाचे हे होते. त्यांनी तर तिथे जाऊन प्रचार वगैरे करून त्यांनी हे केलं. त्यांच्या सुद्धा सगळ्या केसेस त्यांनी मागे घेतल्या म्हणजे एक थंड अवस्थेत टाकले बरेचसे. आता नवाब मलिकची केस ह्या दोघांपेक्षा थोडी वेगळी होती, तरी पण त्यांना एका खोट्या ह्याच्यामध्ये त्यांना हे करून त्यांना खूप हैराण केलं आणि त्यांना प्रकृतीच्या कारणामुळे त्यांना आता ते सध्या जामिनावर आहेत. या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण बघितलं तर आणि नंतर दुसरीकडे त्याच वेळेस त्यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या, आपण आता ठाकरे गट म्हणूया, आपण मूळ शिवसेनेच्या एक रवींद्र वायकर म्हणून होते, त्यांच्या संदर्भात सुद्धा त्यांनी चौकशा वगैरे सुरू केल्या आणि नंतर त्यांच्या असं लक्षात आलं की त्या एका लोकसभा मतदारसंघात त्यांना कॅन्डिडेट नाहीत म्हणून त्यांना आपल्या पक्षात घेऊन निवडून आणलं. आता ती सुद्धा इलेक्शन एकदम थोडीशी आहे की ते केवळ 38 मतांनी निवडून आलेले आणि त्या ठिकाणी 2दा-3दा रिकाउंटिंग झालं. रिकाउंटिंग झाल्यानंतर तिथे अतुल सरपोतदार म्हणून उद्धव ठाकरे गटाचे होते, ते केवळ त्यांना आधी जाहीर केलं विजय झाले म्हणून आणि नंतर त्यांना तिथल्या रिटर्निंग ऑफिसरनी सांगितलं की तुमचा पराभव झालाय. तर ती आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
सांगण्याचा मुद्दा असा की या टाईपचं एक त्यांनी आपलं दमनकारी म्हणजे आपल्या हातात सत्ता आहे आणि आपल्या विरोधात कुणी आवाज उठवताना किंवा आपल्यापेक्षा कुणी वेगळं बोलू नये आणि आपल्या हाला हा करावा अशा पद्धतीने त्यांनी महाराष्ट्रात हा राजकीय खेळ करण्याचा प्रयोग केला. असाच प्रयोग त्यांनी यापूर्वी गोवामध्ये केला होता, कर्नाटकमध्ये केला होता, मध्य प्रदेशमध्ये केला होता आणि अनेक राज्यांमध्ये त्यांनी हे असं सुरू केलेलं आहे. आता महाराष्ट्राबद्दल बोलायचं जर झालं तर साधारणपणे आधीच्या याच्यामध्ये 2.5 वर्षाच्या याच्यामध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. मागच्या वेळेस विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर एक त्रिशंकू विधानसभा निर्माण झाली होती की कुणाला स्पष्ट बहुमत वगैरे नव्हतं. त्या ठिकाणी सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप हा 105 सीटवरती आला होता. पण त्याला पाहिजे म्हणजे सरकार बनवण्यासाठी 288च्या विधानसभेमध्ये तुम्हाला मॅजिक सत्ता स्थापन करण्यासाठी मॅजिक फिगर 145 आमदारांची लागते. ती त्यांच्याकडे नव्हती आणि त्याच वेळेस शिवसेनेचे जो मूळ शिवसेनेचे जे नेते आहेत उद्धव ठाकरे यांचं असं म्हणणं होतं की भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मला शब्द दिला होता की पुढच्या वेळेस युतीमध्ये आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करू आणि त्यांनी केलं नाही आणि त्याच्यामुळे ती युती त्यांची साधारणपणे माझ्या माहितीप्रमाणे 25 वर्षानंतर ती युती दुभंगली. त्याच्यानंतर शरद पवार यांनी पुढाकार घेऊन शरद पवार हे उत्तम संसदीय राजकारणातील एक मोठे नेते आहेत आणि त्यांना महाराष्ट्रातल्या राजकारणाचा पूर्ण बाज आणि बऱ्याच गोष्टी त्यांना ते अवगत आहेत. त्यामुळे त्यांनी या सगळ्या लोकांना एकत्र आणून म्हणजे बघा मागच्या विधानसभेच्या वेळेस हे सगळे स्वतंत्र लढणारे पक्ष पण सत्ता हस्तगत करण्यासाठी किंवा एक ठराविक विचारासाठी हे एकत्र आले आणि त्यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन वगैरे केलं. त्यानंतर त्यांनी एकमताने म्हणजे त्यावेळेस शिवसेनेकडून कोण मुख्यमंत्रीपदासाठी उमेदवार असेल अशी चर्चा होती. पण त्यांनी त्यामध्ये की उद्धव ठाकरे यांच्याकडे नेतृत्व यावं कारण ते ठामपणे बोलू शकतात, चांगली मांडणी करू शकतात आणि त्याच्यावर एकमत होऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री वगैरे झाले. त्यामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर दुर्दैवाने म्हणा की कोरोना साथ रोगाची साथ आली आणि त्याच्यामध्ये त्यांच्या जे 2.5 वर्षाच्या काळापैकी बहुतांश वेळ 1.25 वर्ष हे सगळं कोरोना साथरोगाला निपटण्यात किंवा त्याच्या संदर्भात जे काय होतं ते हे करण्यात वगैरे गेलं. एक बोललं जातं की उद्धव ठाकरेंनी त्यावेळेस काही हार्श निर्णय केले कोरोनाच्या याच्यामध्ये की त्यांनी खूप लोकांच्या बाहेर पडण्यावरती किंवा त्यांनी कुठे जाऊ नये म्हणून त्यांनी खूप प्रतिबंध आणले. त्याची पण एक लोकांमध्ये नाराजी होती आणि एक थोडंसं त्यांनी एका अर्थाने ते हे पण केलं की कोरोनाला जर तुम्हाला फाईट जर करायचं असेल कारण त्यावेळेस काय लसी औषधं काय असं काही उपलब्ध नव्हतं, हॉस्पिटलची ओस पडून बाहेर जात होती. त्यांनी हे केल्यानंतर परत त्यांनी हा एक प्रयोग केला आणि त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे नावाचे ग्रस्त जे उद्धव ठाकरे यांचे अतिशय जवळचे समजले जात होते, त्यांचे घरगुती वैयक्तिक कौटुंबिक संबंध पण चांगले होते आणि त्यांच्या शिळात त्यांनी हवा भरली. प्रश्न असा होता की हा जो मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग आहे त्या संदर्भातलं कामकाज आणि इतर मुख्यमंत्र्यांकडे हे खातं असावं की मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भातले निर्णय घ्यावेत या संदर्भातला एक वाद वगैरे झाला आणि त्याच वेळेस भाजपनी म्हणजे भाजप हे उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडण्यासाठी 6 महिन्यापासून वेगवेगळ्या पद्धतीवरती प्रयत्न करत होता आणि त्यावेळेस भाजपचे नेते प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या तारखा देत होते. त्याच्यामधलं लोकांना असं वाटतं की हे फक्त आवईच उठवतात पण त्यांनी शेवटी ते केलं आणि नंतर आसाम म्हणजे व्हाया सुरत आसाम गुवाहाटी हा प्रयोग तर सगळ्या राज्याला वगैरे माहिती आहे. त्यानंतर हे ग्रस्त यांच्या मध्ये किंवा जी बहुमत सिद्ध करण्यासाठी जे लागतं यांचे 105 आणि त्यांची 40 तर त्यांची 40 आणि काही अपक्ष धरून अशी त्यांनी ती रसद वगैरे हे केली. 40 आमदार मिळत नव्हते आणि एका वेळेस असं म्हणतात म्हणजे राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की एकनाथ शिंदेने सांगितलं की मी खूप धाडसी पाऊल उचललंय त्यामुळे मला खूप भीती आहे, त्यामुळे तुम्ही काही घाबरण्याचं कारण नाही, आम्ही हे करू. त्यानंतर हे उद्धव ठाकरे यांचं सरकार वगैरे आलं. आता 145चा आकडा त्यांनी गाठला म्हणजे 105 मूळ भाजपचे काही अपक्ष आणि परत शिंदे गटाचे आलेले 40. आता ते 40 आलेत की काय असं हे करून आणि हे करत असतानाच त्यांनी आणखी सेफ म्हणून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडली आणि शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांच्यासोबत एक आणखी तेवढेच आमदारांना त्यांनी 41 आमदारांना आपल्यासोबत वगैरे घेतलं. सांगण्याचा मुद्दा काय की त्यांनी 1-2 पक्षाचं म्हणजे ज्या पद्धतीने म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात अशा पद्धतीने 2 मेजर पक्षाची म्हणजे उभी फूट पाडून त्यांना आमदारांना आपल्याकडे घेऊन त्यांना भरपूर प्रोटेक्शन देऊन आणि त्यांना पदं देऊन त्यांच्या बाकीचे सगळे हे करून त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी वगैरे केलेल्या आहेत.
आता हे सगळं यापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात यापूर्वी घडलं नव्हतं. सत्ताधारी असायचे, विरोधक असायचे, तिथे राजकीय पक्षांच्या आयडिओलॉजीवरती, लोकांच्या कार्यक्रमावरती हे सगळे ते लढायचे आणि त्यांच्यात कटुता नव्हती. म्हणजे एक ठराविक ह्याच्यामध्ये सभागृहामध्ये जी काही वादविवाद भांडणं व्हायची ती तेवढ्यापुरतीच मारायची होती, पण ते लार्जर इंटरेस्ट ऑफ लोकांच्या कामासाठी असायची वगैरे असं आहे. आताच्या काळात जर अलीकडच्या ह्याच्यामध्ये बघितलं सगळ्या राजकीय पक्षांची भाषा, खास करून सत्ताधारी लोकांची, तर ते विरोधकांना एक शत्रू किंवा आपला हा कोणीतरी हे आहे अशा पद्धतीने वागणूक दिली जाते, त्यांना बोललं जातं, त्यांच्या मतदारसंघातली कामं अडवलं जातात. हे यापूर्वी महाराष्ट्रात कधीच असं घडलेलं नव्हतं. आता हे सगळं बघितल्यानंतर आणि या संदर्भातली माहिती आपल्या राज्यातील सुजाण लोकांना किंवा राजकीय पक्षाच्या चळवळीशी संबंधित लोकांना सगळी माहिती आहे. पुढे लोकसभेच्या निवडणुका आल्या. लोकसभेच्या निवडणुका येण्याआधी त्यांचा एक मोठा असा कार्यक्रम होता की आपण पोलरायझेशन केलं, धार्मिक ध्रुवीकरण केलं तर ही इलेक्शन आपण सहज काढू शकतो, असं त्यांचं लोकसभेच्या आधीचे त्यांचे आडाखे होते. त्या संदर्भात अयोध्येत श्रीराम मंदिराची उभारणी करण्यात आली. त्याचा खूप मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम झाला आणि कधी नव्हे ते म्हणजे पंतप्रधानांच्या हस्ते त्याचं ते शिलान्यास किंवा हे करण्यात आलं. त्याच कार्यक्रमामध्ये आणखी एक ग्रस्त बसलेले होते की ज्याच्या संदर्भात ती चर्चा होती. ते RSSचे चीफ मोहन भागवत हे कुठल्या अधिकारात तिकडे बसले होते ते माहीत नाही, पण राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की यांना RSSचा अजेंडाच यापुढे तो राबवायचा आहे, असं टाईपचं एक हे केलं. लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर जे काही यंत्रणा होती, एक तर मुळात सत्ताधारी पक्ष तसे स्ट्रॉंग होते आर्थिकदृष्ट्या सुद्धा, आणि त्यांना असं वाटतं की हे आम्ही पैशाच्या जोरावर किंवा इतर ह्याच्या जोरावरती आम्ही हे सगळं पुढे नेऊ शकू. पण महाराष्ट्र म्हणजे आपल्या मतदारांना गृहीत धरता कामा नये. हे आतापर्यंत हे इथला मतदार सुजाण आहे, हे त्यांना ते सगळं माहीत होतं. एक म्हणजे नोटाबंदीच्या ह्याच्यामुळे सुद्धा अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले, अनेक छोटे मोठे व्यापारी नेस्तनाबूत झाले आणि लघु उद्योग मातीत म्हणजे त्यांची पूर्ण इकॉनॉमी कोसळली. तो निर्णयानंतर नंतरच्या करोनाच्या साथरोगाच्या काळात सुद्धा जे काही निर्बंध लादले गेले होते त्या संदर्भात वादविवाद होऊ शकतो, पण त्या असे दोन फटके बसल्यानंतर हा परत हे केल्यानंतर एक लोकांमध्ये नाराजी होती. आणि तिसरं असं की इथे महाराष्ट्रात एक शेती हा खूप मोठा व्यवसाय आणि शेतीप्रधान अर्थव्यवस्थेचा खूप मोठा गाभा आहे आणि कृषक समाजाच्या दृष्टिकोनातून त्यांनी तिथे खूप मोठे अप्रिय निर्णय घेतले. म्हणजे आता उदाहरणार्थ या गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी कांदा निर्यातीवरती बंदी घातली, तर ते पूर्ण कांदा निर्यात असेल, सोयाबीन असेल किंवा ऊसाचे पीक इतर सुद्धा असेल, तर हा जो सधन शेतकरी होता, हे जे नगदी पीक घेणारा किंवा कॅश क्रॉप घेणारा हा सधन शेतकरी आहे. पण सधन शेतकऱ्याच्या ह्याच्यावरती बाकीचे जे शेतकरी आहेत म्हणजे छोटे काय म्हणतात त्याला स्मॉल कमी क्षेत्र असलेले, शेतीचे क्षेत्र असलेले ते किंवा शेतमजूर आहेत, यांचे पण काही प्रश्न वगैरे निर्माण झाले. तर ते त्या लोकांमध्ये एकदम हे चीड होते आणि हम करे सो कायदा अशा टाईपचं वगैरे ते चाललेलं होतं सगळं. आणि त्याचा फटका आणि त्याच वेळेस मराठा आरक्षणाचा प्रश्न. आरक्षण हा खूप संवेदनशील विषय आहे आणि तो बरोबर याच लोकसभा निवडणुकांच्या आधी त्या काळात तो निर्माण केला गेला किंवा त्यात समाजाची गरज अशी होती असं म्हटलं गेलं. आता मराठा आरक्षणाचं जे खेळी याच्यामध्ये सत्ताधारी पक्षाच्या एका गटाचा खूप मोठा वाटा आहे. त्यांना असं वाटलं की आपण कोॲलिशनमध्ये आलो, आपण आघाडीच्या सरकारमध्ये आलो तर आपण एक दुसऱ्यावरती स्कोर करू आणि या जातीचा आपल्याला फायदा होईल असं त्यांचा एक आडाखे होते. आता त्या प्रमाणात त्याचा खूप मोठा फटका मराठवाडा आणि विदर्भमध्ये बसला. आरक्षण, शेतीचे प्रश्न किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत त्यामध्ये मराठवाड्यात 9 पैकी 8 जागा ह्या महाविकास आघाडीला मिळाला आणि एक रेल्वे राज्यमंत्री ते जे 6 वेळा निवडून आले होते त्यांना पण पराभवाची माती चाखावं लागली. मुद्दा कसा आहे की आरक्षणचा जो आहे तो विदर्भाचे मुख्यमंत्रीपद भूषवलेले आणि नंतरच्या काळात उपमुख्यमंत्र्याचे एक मोठं पद असलेलं, तर विदर्भात सुद्धा या संदर्भातलं आणि विदर्भात OBC हा खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्या ठिकाणी कुणबी पण आहे. आणि आता हे जे झालं, आता हे आरक्षण हा या विधानसभेत आगामी 2 महिन्यांनी जे येऊ घातलेल्या निवडणुकीत आरक्षण हा खूप महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. कारण ते ज्या पद्धतीने तो आरक्षणाचा प्रश्न सरकार हाताळत आहे, म्हणजे सरकार ते चुकीच्या पद्धतीने हाताळत आहे आणि मराठा आरक्षणामुळं OBCच्या लोकांमध्ये सुद्धा एक अनरेस्ट निर्माण झाला आहे. त्याच वेळेस त्यांनी धनगर समाज हा पश्चिम महाराष्ट्रात
आणि धनगर समाजाचं असं आहे की तो अन्य ह्याच्यामध्ये इतर मागास समाजात तो पुढारला गेलेला आहे. त्यांच्यासाठी एक वेगळं स्वतंत्र आरक्षण आहेच आपल्या ह्याच्यामध्ये. त्याशिवाय आता त्यांनी अशी मागणी केली की आम्हाला आदिवासी समाज गटाच्या प्रवर्गासाठी जे लागू केलेलं आहे ते आरक्षण आम्हाला हवं आहे. आता त्या संदर्भात ही जी चूक केलेली आहे म्हणजे धनगर आरक्षणाची खेळी, असं मानलं जातं की पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि साधारणपणे आपल्या राज्यातल्या 31 मतदारसंघात धनगर समाजाचा प्रभाव आहे. आता त्या आकडेवारीबद्दल खूप वेगवेगळे दावे केले जातात, ते कितपत खरे आहेत हा एक संशोधनाचा विषय आहे. धनगर आरक्षणाचा प्रश्नामुळं आदिवासी भागातील जे 15 जिल्ह्यात जे आदिवासी आहेत तो समाज सुद्धा एक थोडासा विसरला गेला की त्यांचं असं म्हणणं आहे की राज्यघटनेने दिलेल्या म्हणजे सार्वभौम संसदेने दिलेल्या आम्हाला जो इतर लोकांच्या बरोबरीने हक्क येण्यासाठी तो घटनेने दिलेला अधिकार हा हिरावून घेतला जातो काय, अशा प्रश्नाचा तो आदिवासी याच्यामध्ये हेरेल. म्हणजे आता महाराष्ट्रात हे आरक्षणाच्या प्रश्नावरती हे पुढचे काही महिने हे जातील असं ते दिसतंय. आणि त्या जे भयानक हे होतील की हे जर वेळीच आवरलं गेलं नाही तर एक इथे एक जातीय किंवा महाराष्ट्राचा समाज सुद्धा बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर या संदर्भात हा संवेदनशील प्रश्न असल्यामुळं समाजातील सगळ्या नेत्यांनी या याच्यावरती सामंजस्याने आणि समाजात जातीय शांतता नेहमी प्रस्थापित राहील या पद्धतीने या प्रश्नाकडे बघितले पाहिजे. आता दुसरं आपण असं बघितलं तर महागाईचा प्रश्न सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे. आताच्या काळात काय झालं की महागाईवरती कुणाचा अंकुश नाहीये. पूर्वी आपण जे बघितलं साधारणपणे 90 किंवा त्याच्या आधी मृणालताई गोरे होत्या, अहिल्याताई रांगणेकर होत्या आणि असे खूप लोक होते की ते महागाईच्या विरोधात ते रस्त्यावर उतरायचे. आता लोकांना महागाईचं काही म्हणजे तो भेडसावत असता गरीब लोकांना, मध्यमवर्गीयांना, तरी जो त्यावेळेस आंदोलनात होता तो वर्ग ह्या मधल्या IT किंवा ह्याच्या तो नवश्रीमंत झाला आणि त्यांना ते आता तो प्रश्न तेवढा महत्वाचा वाटत नाही. त्याच्यामध्ये हा जो ही जी महाराष्ट्राची जी राजकीय परिस्थिती झाली ह्याच्यामध्ये मध्यमवर्गीय नावाचा एक खूप मोठा एक समाज होता की जो ह्याच्यामध्ये लोकांचं प्रबोधन किंवा लोकांच्या जनजागृतीमध्ये पुढे अवेअरनेसमध्ये पुढे यायचा. तो मध्यमवर्ग आता कुठेतरी बाजूला म्हणजे आपल्याला या प्रश्नाचं काहीच घेणं देणं नाही, हे त्यांचे प्रश्न आहेत, हे त्यांचे प्रश्न, असं करून तो या सगळ्यापासून दूर राहायला लागला. महागाईचं हे झालं, त्याच्यात शेतीचे प्रश्न तर शेतकऱ्यांचे प्रश्न वगैरे विकट होत आहेत. महिलांचे अत्याचाराचे प्रश्न वगैरे ते परत वाढू लागलेले आहेत आणि महिला अत्याचाराची संख्या वगैरे वाढते आणि लोकांची जरब किंवा दहशत वगैरे निर्माण होत नाही पूर्वी जी असायची ती. याला सगळं कारण आहे की एक जो मोठा पक्ष आहे केंद्रातला त्यांनी असं म्हटलं होतं, त्याच्या प्रमुख नेत्यांनी असं म्हणलं की मैं ना खाऊंगा ना किसको खाने दूंगा, असं त्यांनी केलं होतं आणि लोकांनी एकदम टाळ्या वाजून एक स्वागत केलं होतं. दुसरा त्याच्यामध्ये त्यांनी लोकांची एक मानसिकता अशी केली की ह्या ज्या दाढी किंवा ह्या ज्या काही रेड वगैरे पडायच्या तो लोक एकदम टाळ्या वाजवायचे की कोणाला तरी एकदम म्हणजे त्यांनी तो एक असा नॅरेटिव्ह केला की एक मोठ्या बड्या माणसाला जर हे केलं तर त्याचं नॅरेटिव्ह तर लोक सामान्य लोक किंवा साध्या लोक वगैरे टाळ्या वगैरे वाजवतात. पण ते फक्त विरोधी पक्षाच्या लोकांनाच बद्दल होतं, ते सत्ताधारी पक्षांबद्दल नव्हतं. या संदर्भात सुद्धा एक हे होतं. आणि नंतरचे बेरोजगारीचे प्रश्न आहेत. आता हे नवीन आपण जे काही सुरू केलेलं आहे किंवा आता जवळपास IT सेक्टरमधले बहुतेक मुलं ही रस्त्यावरती यायला लागलेली आहेत. त्याच्यामध्ये IT क्षेत्रातली बदल पण असतील किंवा त्यांचं एक लाईफस्टाईल वाढलं आणि ते त्याला मॅच करत नाही, म्हणजे त्यांचं जे उत्पन्न जे मिळतं वगैरेचं. अनेक लोकांची अवस्था आहे की ते मध्यवर आहेत, म्हणजे घर घेतलेलं आहे, घराचे लोन फेडायचे, कार घेतलेली, कारचं हे करायचं, मुलांचं शिक्षण, आणि याच सगळ्या प्रक्रियेत त्यांनी शिक्षण हे सगळ्या प्रश्नावरती मात्र आहे आपण असं समजू. तर या लोकांनी शिक्षणातला सरकारी जो निधी आहे किंवा सरकारी जो वाटा आहे तो त्यांनी कमी करण्यास सुरुवात केली. मध्यंतरी महाराष्ट्रातच त्यांनी साधारणपणे काही हजाराच्या संख्येत या जिल्हा परिषदेच्या शाळा किंवा इतर जे सरकारी उपक्रमाच्या शाळा आहे या त्यांनी खाजगी उद्योजकांना दत्तक म्हणून वगैरे दिल्या. आता त्या काही ठिकाणी त्या खूप मोक्याच्या जागा आहेत आणि ते काय शिकवणार ते माहीत नाही. तर हा सगळा हे सगळे प्रश्न आहेत. आरोग्याचे प्रश्न, आरोग्य व्यवस्था महाग झालेली आहे. आता त्यांनी नावाखाली ते राजीव एक महात्मा फुले जन आरोग्य योजना आणली असेल किंवा आता ते एक आणखी एक कव्हर देण्याचं केंद्राचं हे, तर लोक जे हैराण आहेत ते आरोग्याच्या प्रश्नावरती, शिक्षणाच्या प्रश्नावरती, महागाईच्या प्रश्नावरती, या सगळ्या प्रश्नावरती यांनी दुर्लक्ष केल्यामुळं आणि लोकांना ते या सगळ्या ह्याच्यामध्ये ते भरडत असल्यामुळं त्यांचं स्वतंत्र विचार करण्याची जी आहे ना ती आकुंचित करण्यात हा सत्ताधाऱ्यांचा मोठा तो डाव आहे आणि त्यांचा तो प्लॅन आहे. तो
यशस्वी होताना दिसतो वगैरे सगळं. आता हे सगळं बघितलं आणि दुसरं जे मी बोललो होतो की सार्वजनिक जीवनातील आणि प्रशासनातील भ्रष्टाचार यांनी कमालीचा कळस गाठलेला आहे. म्हणजे आधीच्या काळात तो होत नव्हता का, तो होत होता, पण आत्ताच्या साधारणपणे साध्या सरकारी दरबारी तुम्हाला काम करण्यासाठी किंवा काही योजनामध्ये तुम्हाला हे करण्यासाठी लोकांना खूप मेहनतवाऱ्या कराव्या लागतात किंवा दलाल वगैरे शोधून पैसे देऊन त्याच्यानंतर तुमची सरकारी कामे वगैरे होतात, अन्यथा होत नाहीत वगैरे असं आहे. आता आमच्याकडचं एक उदाहरण बघितलं तर आता कालच एका उपजिल्हाधिकाऱ्याला 50,000 रुपयाची लाच घेताना वगैरे पकडलं. म्हणजे हे हिमनगरचं ठीक आहे. आता हे कसं आहे की हे संगनमत आहे. म्हणजे मी मारल्यासारखं करतो, रडल्यासारखं करतो, आपल्या एक रेकॉर्डवरती काही केसेस वगैरे दाखवतात. तर ह्यामुळे सुद्धा ह्या सार्वजनिक जीवनातील जे वेगवेगळ्या संस्था आहेत किंवा प्रशासनातील सरकारी प्रशासनातील जो काही करप्शन आहे त्यांनी पण एक त्याच्यामध्ये पोलीस पण आले वगैरे आहे. आणि आता एक साधारणपणे असं दिसतंय की पोलिसांचं जे काय काम आहे, म्हणजे पोलिसांनी तसं निपक्षपातीपणे राहायला पाहिजे, कायद्यानुसार त्यांनी चालायला पाहिजे. ते फक्त विरोधकांना किंवा जे काही वेगवेगळ्या प्रश्नावरती चळवळी करतात त्यांच्यावरतीच ते कायद्याचा बडगा दाखवताना किंवा केसेस टाकताना वगैरे दिसत आहेत. हे असं यापूर्वी कधी येतं. तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही निवडणूक होत आहे. आता याच्यामध्ये आपण जर बघितलं ही निवडणूक साधारणपणे दिवाळीच्या नंतर किंवा लागेल, पण आणखी एक नवीन वर्ग याच्यामध्ये उदयाला आलाय. निवडणुका लागल्या की काही लोकांची 2-3 महिन्याची सोय होऊन जाते. त्यांना जे काही गोष्टी आहेत, जेवण खाणं, चमचमीत जेवण खाणं, दारू, अमुक त्या सगळ्या गोष्टी काही राजकीय पक्ष तर पैसे देऊन हायर करतात, ती त्यांची लागते. त्याच्यामुळे पूर्वी जो एक डेडिकेटेड किंवा तो प्रश्नासाठी लढणारा जो कार्यकर्ता होता, त्या विचारांसाठी लढणारा कार्यकर्ता होता, तो पक्षाचा मॅनिफेस्टो होता. आता मॅनिफेस्टो फक्त नावाला राहिलेले जाहीरनामे, त्याचं कोणी हे करत नाही. आता हे सगळं बघता म्हणजे अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर हे इकडे महाराष्ट्रात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात दिसेल आणि ते लोकांचं त्याचं परिवर्तन या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात होऊ शकतं. आता हे सगळं सुरू असताना की हे परत हे कसं आणायचं आपल्याकडे, यासाठी त्यांनी मध्य प्रदेशच्या धर्तीवरती लाडकी बहीण योजना की ज्यामध्ये 1,500 रुपये ह्या प्रत्येक भगिनीने द्यायचं आणि त्याचे नियम ते दिवसेंदिवस ते शिथिल करत ते आलेले आहेत. म्हणजे मागे पण त्यांनी एक गरिबांना मोफत 30 किलो धान्य मिळेल, जे पिवळे रेशनी कार्ड धारक आहेत किंवा आता आहेत, आणि मध्ये त्यांनी काही सणांना पण काही फुकट देण्यात येईल. याच्यामध्ये काय की तुम्हाला एक असं आळशी बनवायचं आणि तुम्हाला ते तुमचं बटीक बनवायचं. तुम्ही नेहमी याचकाच्या भूमिकेत राहा, ते तुम्ही भिक्षा मागत राहा कटोरा घेऊन वगैरे, अशा टाईपचं त्यांचं सगळं हे आहे. आणि या संदर्भात बरेच राजकीय पक्ष म्हणजे सत्ताधारी तर बोलणारच नाही त्यांच्या इथं, आणि बाकीचे राजकीय पक्ष सुद्धा आपल्या मतांचं हे होऊ नये म्हणून त्या संदर्भात काही बोलायला मागत नाहीत वगैरे आहे. आता ते लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातलं आता ते आजच काल सुप्रीम कोर्टाने एक जजमेंटमध्ये पास करताना स्ट्रिक्चर असे ओढले की तुम्हाला शेतकऱ्यांचे पैसे पुनर्वसन ज्यांचं जे काही बाधित प्रकल्पामध्ये गेले त्यांचे तुम्हाला पैसे द्यायला नाहीत, आणि तुम्ही नवीन योजना केलात, तुम्ही त्यांचे जर पैसे देत नसाल तर शेतकऱ्यांच्या संदर्भातले जे काही प्रश्नाचे तुम्ही जर पूर्तता करत नसाल तर आम्हाला लाडकी बहीण योजना ही आम्हाला रोखावी लागेल. म्हणजे आता त्याच्यामध्ये काय की त्याच्यामध्ये कायदेशीर भाषेत म्हणलं की अशा टाईपचं ते हे होत नाही, म्हणजे त्या कायद्याच्या निकषात बसत नाही. पण हा इशारा सुप्रीम कोर्टाला द्यावा लागला, ही मोठी सरकारला आणि राज्यकर्त्यांना मोठी चपराक. आता जे काही सुरू आहे म्हणजे आता हे जे इलेक्शन आहेत, आता हे जे पक्ष त्याच्यामध्ये फुटून गेलेत, म्हणजे जे 2 पक्षांचं हे झालं आणि हे एकही राहिली महाविकास आघाडीमध्ये, म्हणजे शरद पवारची राष्ट्रवादी काँग्रेस, मूळची काँग्रेस, सोनिया गांधी राहुल गांधींची काँग्रेस, आणि तिसरं म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे यांचे 3 पक्ष. या 3 पक्षाच्या बाजूने आता तरी एक लोकांचं जनमत त्याकडे साधारणपणे हळूहळू झुकताना वगैरे दिसतंय. आता हे करण्यासाठी त्यांनी लाडकी बहीण योजना जरी आणली तरी त्याचा खूप फरक पडेल, कारण त्या योजनेची अंमलबजावणी कशी होते, ती कशी यशस्वी ठरते, त्या अंमलबजावणी जर व्यवस्थित झाली तर ती योजना यशस्वी ठरणार आहे. त्याच्यामध्ये असं झालं की लाडकी बहीण योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असं त्याचं नाव आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक मतदारसंघात त्यांनी आपल्याच लोकांना त्या कमिटीवरती केले, त्यांनी समित्या स्थापन केलेल्या. तर त्याच्यामध्ये त्यांना जे वाटतं तीच लोक येणार आणि बाकी त्याच्यामुळे पण लोकांमध्ये एक चीड आणि संतापाची भावना निर्माण होण्यास मदत वगैरे होईल. सार्वजनिक वाहतुकीचे प्रश्न आहेत. बसची अवस्था त्यांनी जवळपास ती मोडकळीच म्हणजे मुळीतच त्यांना बस काढायची. बस हा सगळ्यात बेस्ट हे ग्रामीण भागात आणि शहरी भागात सुद्धा होतं.
आता पुण्यासारख्या ठिकाणी बघितलं किंवा महाराष्ट्राच्या प्रत्येक ठिकाणी बघितलं रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. म्हणजे रस्ते खड्डेमुक्त रस्ते म्हणजे खड्डेयुक्त रस्ते असं सगळ्या ठिकाणी चाललेले त्याच्या मेंटेनन्ससाठी नाही. ज्या ठिकाणी जास्त प्रवासी आहेत किंवा ज्या ठिकाणी श्रीमंत वर्गांच्या गाड्या वगैरे जातात अशाच ठिकाणच्या रस्त्यांचं डागडुजी आणि ह्या संदर्भात हे केलं तर हा खूप मोठा प्रश्न आहे, ज्यामुळे खूप ऍक्सिडेंट पण होत आहेत, त्याकडे कोणाचं वगैरे लक्ष नाही. दुसरं वाहतुकीची कोंडी बऱ्याच ठिकाणी होते. अनेक ठिकाणी त्यांनी मेट्रो आणल्यात. आता पुण्याचं तुम्ही बघितलं तर पुण्यात कुठल्याही ठिकाणाहून 10 किलोमीटर जाण्यासाठी तुम्हाला 2 तास लागतात जवळपास. आणि ह्या ज्या सगळ्या प्रवासी सार्वजनिक प्रवासी वाहतुकीची जी साधने आहेत म्हणजे हा पूर्ण राज्यभराचा प्रश्न आहे. असे अनेक प्रश्न आहेत जे मूलभूत ज्या ह्या विधानसभेच्या निवडणुकीशी संबंधित ते थेट राज्य सरकारशी संबंधित आहेत. त्या संदर्भात सुद्धा या निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये ते प्रकर्षाने पुढे यायला हवे. पण ते मूलभूत प्रश्न किंवा लोकांचे जिव्हाळ्याचे प्रश्न हे निवडणुकांमध्ये येत नाहीत. निवडणुकांमध्ये संवेदनशील प्रश्न किंवा बाकीचे असंच वेगळे जे लोकांना मूळ प्रश्नापासून बाजूला नेणारे भावनिक प्रश्न निर्माण करून त्यामध्ये त्या निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न वगैरे होतात. आता याच्यामध्ये साधारणपणे आपण एक पक्षीय जर बघितलं तर एक भाजपने म्हणजे भाजप हा इथला मोठा पक्ष आहे. त्यांनी काही याच्यासाठी म्हणजे काही मजबुरीमुळे या 2 लोकांशी आघाडीवर केले. त्यांनी आता 150ची भाषाची कुजबूज करायला सुरुवात केलेली आहे एकदम. म्हणजे आम्हाला 150 जागा पाहिजे. कारण त्यांचं गणित असं आहे की इथलं जे नवीन जे सरकार आहे ते आमदारांच्या संख्येवरती ठरणार आहे. जो मॅजिक फिगर गाठेल 145 हा मॅजिक फिगर आहे. आता यांनी 150 प्रश्न असा आहे की आपल्या विधानसभेत फक्त 288 जागा आहेत. आता यांनी 150 मागितल्या. एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहे म्हणजे शिंदे गट तो पण एक 100 पेक्षा जास्त मागतो. आणि अजित पवार यांचं जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे ती पण 100 मागतो. म्हणजे 100, 100, 200 आणि हे 350. आता हे 350 जागा कशा निर्माण करायचा असा एक तो प्रश्न आहे. दुसरीकडे यांच्यामध्ये म्हणजे लोकसभेमुळे जी काँग्रेसला एक राज्यात बेस आहे आणि तो साधारणपणे 18 ते 22% असा हा त्यांचा फिक्स बेस आहे. कारण त्यांनी सगळ्या जाती समूहांना घेऊन त्याचे राजकारण पुढे वगैरे नेतात. मागच्या लोकसभेत मागची जी लोकसभा झाली त्याच्यामध्ये काँग्रेसचा फक्त एकमेव खासदार तो चंद्रपूरमधून निवडून आला त्याचं नाव धानोरकर. आत्ताच्या याच्यामध्ये हे सगळं कॉम्बिनेशन एकत्र आल्यामुळं आता साधारणपणे 13 काँग्रेसचे सीट आले आणि एक विशाल पाटील जे अपक्ष लढले असे 14 लोक काँग्रेसचे आलेले आहेत. आता हे सांगायचं कारण याच्यासाठी की आणि राष्ट्रवादीचे सुद्धा मागच्या याच्यामध्ये त्यांचे खूप मोजके होते त्यापेक्षा दुप्पट आले आणि शिवसेना फुटल्यानंतर सुद्धा त्यांचे 8 लोक वगैरे आलेत. तर ह्या सीट शेअरिंगच्या याच्यामध्ये कुणाचा खासदार निवडून आला कारण एका लोकसभेमध्ये 6 विधानसभा मतदारसंघ असतात. पण यांनी जर शहाणपणाने यांनी व्यवस्थित जर तो निर्णय घेतली जागा वाटपाच्या संदर्भात काही वाद न होता तर महाविकास आघाडीला खूप शक्यता आहे. आता हे आपण शक्यता म्हणतो म्हणजे अजून तर 1-2 महिने जायचे अजून आचारसंहिता निवडणुका जाहीर व्हायच्यात त्यापर्यंत काय काय घडामोडी होतात ते पण आपल्याला ते बघावं लागेल. पण हे सगळं एकंदरीत बघता आणि दुसरं एक मला हे प्रकर्षाने जाणवलं मी महाराष्ट्राच्या बऱ्याच ठिकाणी फिरतो वगैरे केलं की लोकांना जे काही चाललं महाराष्ट्रात सामान्य लोकांना की जो मतदानासाठी जातो त्यांना हे काही बरं वाटत नाही. म्हणजे प्रमुख राजकीय पक्षांनी आणि खास करून सत्ताधारी पक्षांनी जो राजकीय व्यभिचार सुरू केलेला आहे हे अनेक सुजाण मतदारांना आणि लोकशाहीविषयी ज्याचं प्रेम आहे किंवा अनेक संस्था चळवळी संघटनांना ह्या लोकांना ते आवडलेलं नाही. आणि ह्याचं जे ह्या इलेक्शनमध्ये सगळ्यात मुख्य पडसाद की तुम्ही एखादी मोठी पार्टी तुमच्याकडच्या सगळ्याच्या जोरावरती हे करणार याचं एक प्रतिक्रिया मोठी प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे. आता ती प्रतिक्रिया आले तर त्याचं कसं त्या प्रतिक्रियाच्या संधीचं कसं सोनं करायचं या सगळ्या विरोधकांवरती अवलंबून. दुसरं असं मला एक याच्यामध्ये दिसतं की हे जे छोटे छोटे पक्ष आहेत म्हणजे आता काय की एक साधारणपणे काही लोकांचं असं म्हणणं की आपण द्विपक्षीय राजवटीच्याकडे किंवा 2च पक्षाचं हे सगळ्या बरीच भर कशाला. पण लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला व्यक्ती स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि पक्ष संघटना निर्माण करण्याचा सुद्धा अधिकार आहे. तर त्यामध्ये आपण असं बघितलं की एक हे तर डाव्या चळवळीचे म्हणजे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असेल किंवा भारतीय कम्युनिस्ट पक्ष असेल किंवा शेतकरी कामगार पक्ष असेल समाजवादी पार्टी असेल जनता दल सेक्युलर असेल की असे जे छोटे छोटे पक्ष जे आहेत ना तर ते किंवा शेतकरी संघटना असेल तर यांना खूप काही हे राहील. म्हणजे मुळात काय की निवडणुका लागण्यासाठी तुमच्याकडे खूप रिसोर्सेस लागतात. हे रिसोर्सेस त्यांच्याकडे असतील अशी शक्यता कमी आहे. आणि उलट दुसरीकडे पैशांचा पाऊस पाडला गेला म्हणजे लोकसभेत पाडला गेला त्याची पुनरावृत्ती परत विधानसभेच्या निवडणुकांमध्ये होईल
अशा ह्याच्यामध्ये पण इथला सुजाण मतदार असल्यामुळं तो पैशांच्या किंवा आमिषाला बळी पडेल असं मला वाटत नाही. त्या मतदारांवरती माझा भरोसा आहे किंवा लोकांमध्ये बोललं जातं असं. अशा ह्याच्यामध्ये ही महाराष्ट्र विधानसभेची 15वी विधानसभा निवडणूक होत आहे. आता जर असं बघितलं म्हणजे असं बोलू नये काय होणार आहे ते, पण दोघांना समसमान संधी आहे. आता त्याच्यामध्ये कोण कोणावरती काय स्कोर करतो आणि कोण कुठले मुद्दे पुढे नेतो त्याच्यावरती हे सगळं अवलंबून राहील. धन्यवाद.